नमस्कार सर. नमस्कार सर. माझं नाव ज्ञानेश्वर सुभाष पाटील. आपण आपल्या गोठ्यावर मिल्क चार्जरचा नियमित वापर करताय. हो, मी जसं मला माहित पडलं की मिल्क चार्ज म्हणून एक प्रोडक्ट आलेला आहे, वापरणं सुरू केलं मी. जेव्हा माझी गाय 2-3 महिन्याने गाभण होती, ती बसल्यानंतर आहे ना, ते सगळे सांधे वगैरे आहे ना, हे सुजले होते, फुटायचे नाही. भरपूर डॉक्टर केले मी तिला. मला असंच बाहेरून माहित पडलं की असं एक प्रोडक्ट आलेला आहे मिल्क चार्ज. परत त्यांच्याकडे अॅनिमल हेल्थ चार्ज म्हणून पण एक प्रोडक्ट होतं. मी दोघं आणलं. तिला खाऊ घातल्यापासनं तिची म्हणजे सर्व तिची जी दुर्दशा होती ती पूर्ण दूर झाली. 2-3-4 दिवसानंतर ती स्वतःहून चारा उचलायला लागली सर. आम्ही जो सगळी चारा टाकायचो त्यांच्या गावाने जो चारा बचायचा ना, जो उरायचा ती त्या खाऊन तो पूर्ण संपून टाकते ती. मी ती असं वागू करून पूर्ण अन्नपचन करून घ्यायची. दुधामध्ये पण फरक आला. आणि माझ्या माहितीनुसार ज्या गोट्यामध्ये मिल्क चार्ज असो, ॲनिमल हेल्थ चार्ज असो, तिथं डॉक्टरांची गरज नाही, 100% गरज नाही. कारण की माझ्या वडिलांपासून दूध घरासाठी हे करत आलेले आहे. ते मी लहानपणापासून पाहिलेलं आहे. डॉक्टरांना महिन्यातनं 1-2दा नेहमी येत असेल. पण आता कमीत कमी मला 1 वर्ष झाला असेल. 1 वर्षापासून असं लंपिक म्हणून आहे, तो सुद्धा ज्या डोरांना चालू आहे ना, तो लंपिक म्हणून पण आलेला. आणि माझ्या गावामध्ये कमीत कमी असं भरपूर केशी लंपिक झालेल्या आणि 5-10 केशी असं आहे ते डेड झाले त्या डोरांची. पण माझ्या गोड्यामध्ये ज्या डोरांना मी ॲनिमल हेल्थ चार्ज असो, मिल्क चार्ज असो दिलेलं आहे ना, त्यांना नाही.